नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आपण बघणार आहोत की पुढील काही दिवसात विदर्भामध्ये पावसाची स्थिती कशी राहणार आहे। कारण की गेल्या अनेक दिवसापासून विदर्भात सातत्याने पाऊस पडत आहे। यामुळे प्रचंड मोठा फटका शेतीला बसलेला आहे आणि त्यातून शेतकरी सावरण्याची वाट बघत असतानाच किंबहुना कधीतरी उघाड येईल, पाऊस देईल अशा विवंचनेत शेतकरी असताना पुन्हा एकदा नवीन संकट पावसाचं विदर्भावर येऊन ठेपलेलं आहे। आणि त्यामुळे पुढच्या काही कालावधीत म्हणजे जवळपास पुढचे 8 ते 10 दिवस हा पाऊस विदर्भात असाच सुरू राहणार आहे। आणि विशेष म्हणजे उद्यापासून आज विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। आणि विशेषत्वाने हा पाऊस जो होईल त्याचं प्रमाण हे पश्चिम विदर्भात अधिक राहणार आहे। तर त्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धेचा काही भाग, या भागात फार मोठा पाऊस पुढच्या कालावधीत होऊ शकते। पुढच्या आठवड्याभर किंवा त्याही पुढे जवळपास 20-22 तारखेपर्यंत हा पाऊस होऊ शकते। आणि 23 तारखेनंतर पावसात खंड होईल। 23 ते जवळपास 4-5 दिवसाचा काही खंड पडू शकते। त्यामुळे परतीचा पाऊस वगैरे सध्या काही सुरू होणार नाही। अनेक ठिकाणी बातम्या येत आहे परतीचा पाऊस या तारखेला होणार आहे, त्या तारखेला होणार आहे, परंतु सध्याची जी काही एकंदरीत जी मान्सूनची परिस्थिती आहे तर परतीचा पाऊस असण्याची सध्याची कुठेही लक्षणं दिसत नाही। किमान 22 ते 25 तारखेपर्यंत तरी परतीचा पाऊस महाराष्ट्रात विदर्भात कुठेही होणार नाही सुरू। आणि त्यामुळे त्यानंतरसुद्धा आपण 25 तारखेच्या पुढे जर गेलो तर काही चक्रीवादळं निर्माण होऊ शकते समुद्रामध्ये। आणि तो वादळी परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा एकदा ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मोठा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो। म्हणजे किमान 15 ऑक्टोबरपर्यंत पुढच्या महिन्याच्या विदर्भात निश्चितपणे अधूनमधून मोठा पाऊस पडणार आहे। परंतु पुढचे 8 आठवडाभर विशेषतः मोठा पाऊस विदर्भात होणार आहे। आणि तो कसा होणार आहे आता हे आपण सविस्तर बघण्याचा प्रयत्न करूया। तर पुढच्या काळातील पावसाची परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्वप्रथम IMDने प्रसारित केलेली ही आजची सॅटेलाईट इमेज आपण बघू। आपण बघतो की बंगालच्या सागरात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे। आणि आपण बघतो की या भागातून इकडे जवळपास पश्चिम बंगाल आणि त्या पुढच्या भागातूनही इकडे या आंध्र प्रदेशापर्यंत एक ट्रफ रेषा तयार झालेली आहे। आणि या भागातूनही बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातूनही या भागात होत आहे। इकडे एक पश्चिमी आवर्त आहे। आणि या संपूर्ण परिस्थितीमुळे पुढचे काही दिवस विदर्भात विशेषतः महाराष्ट्रासहित विदर्भात मोठा पाऊस होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगैरे हे जे जिल्हे आहे आजूबाजूचे तर या ठिकाणी तर प्रचंड मोठी अतिवृष्टी होऊ शकते। परंतु विदर्भातसुद्धा पुढच्या काही दिवस म्हणजे आठवड्याभर मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याला कारणीभूत जे घटक आहेत ते आता आपण बघू। तर सर्वप्रथम आपण 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंतची जर परिस्थिती लक्षात घेतली तर आपण बघतो आहे की बंगालच्या सागरात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे। आणि हे कमी दाबाचं क्षेत्र 13 तारखेच्या पुढे जवळपास एकतर हे मध्य प्रदेश मार्गे या इकडे उत्तर प्रदेश वगैरे भागात जाऊ शकते किंबहुना इकडे विशाखापट्टणम किंवा या भागातून तेलंगणा मार्गे विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या या भागात येऊ शकते, याची शक्यता अधिक आहे। आणि याचमुळं पुढचे काही दिवस विदर्भाच्या भागात मोठा पाऊस होणार आहे। रात्रीपासूनच तसा अनेक ठिकाणी विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस प्रचंड विजांसह होणार आहे। अनेक ठिकाणी विजा पडणार आहे। आणि या विजांपासून नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे। कारण की ह्या विजा ज्या आहे या जीवघेण्या विजा राहणार आहे। आणि मोठ्या प्रमाणात विजा अनेक ठिकाणी विदर्भाच्या भागात कोसळण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवस। त्यामुळे या विजांपासून सर्वांनी सावध राहावं। जर परिस्थिती निर्माण झाली आणि पावसाचे वातावरण दिसलं विजेचं किंवा आभाळाचं तर निश्चितपणे प्रत्येकाने आपापल्या घरात राहणे पसंत करा। रस्त्यानं बाहेर कुठे असेल तर शक्यतो झाडाखाली उभे राहू नका। ही काळजी आपण पुढच्या काळात घेणं जरुरीचं आहे। कारण की मोठ्या प्रमाणात वादळी वारा व विजांसह हा पाऊस होणार आहे। 13-14 तारखेपासून तर 16, 17, 18 तारखेपर्यंत मोठा पाऊस पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा 19-20 तारखेनंतर ते 22 तारखेपर्यंत मोठा पाऊस पुन्हा एकदा सुरुवात होईल। कारण की नव्याने कमी दाबाचं क्षेत्र या भागात निर्माण होईल आणि ते या भागात आल्यानंतर पुन्हा मोठा पाऊस होईल। तर 23 तारखेपर्यंत विदर्भात पावसाचं दाट शक्यता आहे। 23 नंतर हळूहळू पावसाचं प्रमाण काही दिवसासाठी कमी होईल। तर आपण सर्वप्रथम बघतो की काल रात्रीचं हे वातावरण आहे। आणि काल रात्री मोठ्या प्रमाणात विजांसह प्रचंड मोठा पाऊस जवळपास पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली सोबत इकडे वर्धा आणि यवतमाळ वगैरे या भागात झालेला आहे। अमरावती आणि अकोल्याच्या काही भागात दुपारनंतर किंवा सायंकाळी रात्री उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता। परंतु पूर्व विदर्भाच्या अनेक भागात काल रात्री
तुफान पाऊस झाला आणि वादळी विशेष म्हणजे विजांसह झाला आणि पुढच्या काळात हा पाऊस वाढत जाणार आहे आणि 13 तारखेपासून पुढचे काही दिवस म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18 या संपूर्ण दिवसांमध्ये मोठा पाऊस संपूर्ण विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात होणार आहे। विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जो भाग आहे या भागात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे तुलनेने पूर्व विदर्भाच्या। तर आज आपण बघतो की विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या गडचिरोली, चंद्रपूर या भागात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे। सोबतच इकडे गोंदिया असेल, नागपूर असेल, भंडारा आहे, इकडे यवतमाळ, वर्धा या भागातही मोठा पाऊस वादळी वारे व विजांसह होण्याची शक्यता आहे। सोबतच इकडे अमरावती आणि यवतमाळचा काही भाग या भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज 12 तारखेला होऊ शकतो अशी शक्यता आहे। 12 तारखेला पूर्व विदर्भाच्या तुलनेने पश्चिम विदर्भात अधिक जोरदार पाऊस येऊ शकतो। तर त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस 13 तारखेला होऊ शकतो। सोबतच नागपूर, भंडारा, इकडे चंद्रपूर वगैरे, गडचिरोली याही भागात मोठा पाऊस राहण्याची शक्यता आहे 13 तारखेला। 14 तारखेला आपण बघतो की संपूर्ण विदर्भात 14 तारखेला देखील मोठा पाऊस होणार आहे आणि हा मुसळधार स्वरूपाचा काही ठिकाणी कमी अधिक प्रमाण असू शकते। परंतु पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम वगैरे हे जे जिल्हे आहे तर या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस 14 तारखेला सुद्धा होऊ शकतो। सोबतच नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया वगैरे या भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा वादळी पाऊस 14 तारखेला होण्याची शक्यता आहे। तरी 15 तारखेची परिस्थिती आणि 15 तारखेला सुद्धा आपण बघतो संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा हा भाग, सोबतच अमरावती जिल्ह्याचा हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे तर या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो। उर्वरित जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 15 तारखेला सुद्धा होण्याची शक्यता आहे। तर 16 तारखेपासून मात्र विदर्भातील पावसाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। विशेषतः पश्चिम विदर्भातील आपण बघतो की पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल, कमी म्हणजे पाऊस पडेल परंतु प्रमाण कमी राहील, मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहील। परंतु पूर्व विदर्भातील नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, सोबतच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात तुफान मुसळधार पाऊस होणार आहे 16 तारखेला। आपण बघतो की अतिशय जोरदार पाऊस हा 16 तारखेला पश्चिम विदर्भाच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये, सोबतच पूर्व विदर्भातील नागपूर आणि वर्धा, सोबतच चंद्रपूरचा काही भाग तर या भागात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर 17 तारखेलाही आपण बघतो की विशेषतः नागपूर असेल, सोबतच वर्धा या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो। सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे 17 तारखेला। तर उर्वरित अमरावती, यवतमाळ, वाशिम, इकडे चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 17 तारखेला सुद्धा होईल अशी स्थिती आहे। तर ही 18 तारखेची परिस्थिती आहे। आपण बघतो की 18 तारखेला सुद्धा नागपूर, अमरावती, सोबतच यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे। विशेषतः यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो 18 तारखेला। तर उर्वरित अमरावती, अकोला, वाशिम, सोबतच इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। म्हणजे 18 तारखेला सुद्धा पावसाची परिस्थिती विदर्भात जैसे थे कायम राहण्याची शक्यता आहे। 19 तारखेला सुद्धा बघतो आपण की 19 तारखेला मुसळधार पावसाची परिस्थिती राहणार आहे। ते अमरावती, सोबतच वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये राहणार आहे। इकडे बुलढाणा, अकोला जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो। विशेषतः पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहू शकतो 19 तारखेला। तुलनेने नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, सोबतच चंद्रपूर वगैरे या भागातला पाऊस थोडा कमी होऊ शकतो, कमजोर होऊ शकतो। पाऊस कमी जास्त प्रमाणात येईल परंतु अतिशय कमी प्रमाणात येईल 19 तारखेला। खऱ्या अर्थानं हा जो पाऊस राहील तो पश्चिम विदर्भात 19 तारखेला जास्त राहू शकतो। 20 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बुलढाणा, अकोला, अमरावतीचा उत्तरेकडचा भाग तर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा 20 तारखेला सुद्धा होऊ शकतो। तर उर्वरित भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे। त्यामध्ये वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली वगैरे हा जो भाग आहे, अमरावती जिल्ह्याचा काही भाग असेल या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। परंतु बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा 20 तारखेला सुद्धा राहू शकतो अशी शक्यता आहे।
21 तारखेपासून मात्र या पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. म्हणजे 21 तारखेला सायंकाळपासून हा पाऊस कमजोर होऊ शकतो, हळूहळू काढता पाय घेऊ शकतो विदर्भातून. आणि आपण बघतो की पाऊस आहे, परंतु तुरळक प्रमाणात किंवा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 20 तारखेला होणार आहे. आणि 21 तारखेनंतर या पावसाचं प्रमाण हळूहळू विदर्भातील कमी होऊ शकतं. 22 तारखेचं ही परिस्थिती आहे. 22 तारखेला नवरात्राला सुद्धा आपण बघतो की मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात मध्यम, काही ठिकाणी थोडाफार जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तुलनेने पश्चिम विदर्भातील पावसाचं प्रमाण मात्र थोडं कमी होऊ शकते. बुलढाणा जिल्ह्याचा अपवाद वगळता बुलढाणा जिल्ह्यात पाऊस पडेल, परंतु उर्वरित जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी होऊन जाईल 22 तारखेला. की 23 तारखेला जवळपास या भागातूनही पाऊस कमी होईल. म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे चंद्रपूर, वर्धा वगैरे हा जो भाग आहे, सोबतच अमरावती जिल्ह्याचा भाग असेल, या भागात अकोला जिल्ह्याच्याही काही भागातला पाऊस हा कमी होईल 23 तारखेला. फक्त अपवादात्मक ठिकाणी अकोल्याचा काही भाग आणि वाशिम जिल्ह्यात आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात थोडाफार पाऊस राहू शकतो 23 तारखेला. ही 24 तारखेची परिस्थिती आहे. आपण याआधी सांगितल्याप्रमाणे की जवळपास 23-24 तारखेनंतर विदर्भातील पाऊसाचं प्रमाण कमी होईल. आपण बघतो की 24 तारखेला लख्ख उघाड पडू शकते. 24 तारखेपासून पुढचे काही दिवस आपण बघतो की या संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये अजिबात पावसाचा कुठे लवलेश दिसत नाही. याचा अर्थ 24 तारखेपासून पुन्हा एकदा उघाड मिळू शकते. अर्थात आता ही उघाड किती दिवसाची राहील हे आजच सांगणं कठीण आहे, कारण की किमान 2-3 दिवसाची उघाड मिळू शकते. परंतु आपण बघतो की एक नव्यानं परिस्थिती पुन्हा या बंगालच्या सागरात तयार होत आहे आणि एक वादळी स्वरूपाचं आपण बघतो की कमी दाब किंवा हे वादळ असू शकते. आता हे या किनाऱ्यावर आल्यानंतर, म्हणजे भारताच्या भूभागावर आल्यानंतर नेमकं हे जी परिस्थिती आहे आता ही आपली या भागात सरकते किंवा असं परतून हे या भागातही जाऊ शकते. आता हे जवळपास आपल्याला 23 तारखेपर्यंत समजून जाईल की नेमकी कसं स्वरूपात होईल. परंतु त्याची शक्यता अधिक अशी आहे की हे याच छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा या भागातून जाऊ शकते. असं झाल्यास पुन्हा एकदा जवळपास 28-29 तारखेच्या पुढे विदर्भात पुन्हा एकदा मोठा पाऊस होऊ शकतो आणि किमान 3 ते 4 दिवस म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस चालू शकतो. परंतु त्याला वेळ आहे, कारण की हे नेमकी परिस्थिती कशी वादळी स्वरूपाची कशी कोणत्या भागात नेमकी जाते त्यानंतर याचं निदान लागेल. परंतु सध्याची स्थिती एकंदरीत लक्षात घेतली जर आपण पाहिलं तर ऑक्टोबरच्याही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मोठा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो असे सध्याचे संकेत आहे. आणि जवळपास विदर्भातून पाऊस निघून जाण्यासाठी 15 ऑक्टोबरचा कालावधी लागू शकतो. हे शेतकऱ्यांनी पक्क ध्यानात लक्षात घ्यावं आणि त्या हिशोबानं आपलं नियोजन करावं, कारण की पिकं आधीच खराब झालेली आहे. सोयाबीन जवळपास विदर्भातल्या शेतकऱ्याच्या हातातून गेलेलं आहे. कपाशीही खराब व्हायला लागली आहे. इतरही पिकं मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. संत्र्याची गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत आता आपली पिकं वाचवण्याचं मोठं संकट हे विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आहे. परंतु या संकटात पुन्हा एकदा भरीस भर घालू शकते हा जो येणारा प्रचंड पाऊस. त्यामुळं या सर्व बाबीचं तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं, एवढीच विनंती आम्ही आपणा सर्वांना करतो. ही जे काही लाल रंगात रेखांकित आहे ही अतिवृष्टीचा पाऊस या भागात होणार आहे पुढच्या आठवड्याभर. तर त्यामध्ये आपण बघतो की मोठा पाऊस जो होणार आहे सर्वाधिक तो होणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्याचा जवळपास भाग, त्यानंतर वाशिम, यवतमाळ या म्हणजे पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस हा होणार आहे. विजांसह वादळी पाऊस आणि अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो. तर सोबतच इकडे नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर याही जिल्ह्यात याचं प्रमाण त्याच पद्धतीचं असेल. फक्त अपवाद जो आहे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात हा जो पावसाचं प्रमाण आहे थोडं तुलनेनं याच्या कमी राहू शकतं. मात्र पश्चिम विदर्भ या पावसामुळं सर्वाधिक प्रभावित होणार आहे. पश्चिम विदर्भातील हे 5 जिल्हे म्हणजे आज राज्याच्या हवामान विभागानुसार आपण बघतो की जवळपास इकडे यवतमाळ जिल्हा, सोबतच वाशिम जिल्हा, त्यानंतर वर्धा जिल्हा, चंद्रपूर, इकडे गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर सोबतच इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, त्यानंतर नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यातही विजांसह वादळी स्वरूपाचा जोरदार पाऊस होण्याची शक्यता राज्याच्या हवामान विभागानं आजच्या तारखेत दर्शवली आहे. 13 तारखेला
राज्याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपण बघतो की जवळपास अमरावती इकडे अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच चंद्रपूरमध्येही अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर अमरावती इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली याही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राज्याच्या हवामान विभागानं 13 तारखेला वर्तवली. तर 14 तारखेला पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो. तर उर्वरित पूर्व विदर्भातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. परंतु पश्चिम विदर्भाच्या 5ही जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस हा 14 तारखेला होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस म्हणजे आजपासून ते पुढचे आठवडाभर विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हा या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढच्या आठवड्याभर अनेक वेळी पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 13, 14, 15, 16 या तारखा महत्त्वाच्या आहे. सोबतच 18, 19, 20, 21 याही तारखेला मोठा पाऊस विदर्भाच्या या भागात होणार आहे. त्यामुळं हा पाऊस प्रचंड विजांसह कोसळणार आहे आणि त्यामुळं या विजांपासून सावध राहणं गरजेचं आहे. आपण एवढंच आवाहन या निमित्तानं करतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीचं नवीन भागात भेटूस. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.